लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आता खूप मोठा धमाका होतो. आता काव्याने ज्यावेळेला डिवॉर्स द्यायचं ठरवलं होतं त्यावेळेला पार्थने द्यायला नकार दिला होता. पण ज्यावेळेला पार्थच्या लक्षात आलं की काव्याच मला डिवॉर्स देते, ज्या वेंडरकडे ज्या वकिलाकडे तो तिचं कौतुक करत होता त्याच्याच कडेने डिवॉर्सची फाईल दिली होती, हे ज्यावेळेला पार्थला कळलं त्यावेळेला तो प्रचंड चिडला आहे आणि आता काव्यालाच तो डिवॉर्स देतो आहे. त्यांच्याकडे एकूण 7 दिवस आहेत आणि आता 7 दिवसातला 1 दिवससुद्धा संपला आहे. मग आता इकडं नंदिनीचं आणि जीवाचं सुद्धा तसंच चाललं आहे. जीवा अनेक प्रकारे नंदिनीला समजावण्याचा प्रयत्न करतोय आणि नंदिनीने सुद्धा त्याच वेळेला डिवॉर्स फाईल केला. आता नंदिनीला कळून चुकलंय की पार्थ आपल्यावरती कधीही प्रेम करू शकणार नाही आणि जीवा तर आपला होऊच शकणार नाही. आता तिला वाटलं की आपण या नात्यातून बाहेरच पडावं. पार्थबरोबर लग्न ठरलं आणि लग्न झालं जीवाबरोबर आणि काव्याचं आणि जीवाचं प्रेम होतं, पण एकमेकांच्या विरुद्ध जोड्या तिथं दिसल्या. आणि आता मात्र हे नातं निभावणं ज्यावेळेला कठीण आहे त्यावेळेला मात्र आता खूप अवघड झालं आहे. आणि या सगळ्यामध्ये फायदा मात्र दुसरेच घेत आहेत. आणि आता काव्या जीव तोडून प्रयत्न करते की आता काही जरी झालं तरी पार्थला मनवायचं. तिला वाटतं की त्यांना फक्त एक मित्र म्हणून आपण आपल्या आयुष्यामध्ये ठेवायचं, त्याच्याशी प्रेम वगैरे त्याला करायचं नाही आहे. पण आता खरंच पार्थ हे सगळं करेल का? तिला आठवायला लागतं पार्थच्या समोर ज्यावेळेला ते डिवॉर्स पेपर बघितलेले असतात त्यावेळेला पार्थ म्हणतो, आता मी ज्या वकिलाकडे तुझं कौतुक करत होतो तो मात्र त्याच्याकडे डिवॉर्स फाईल केलं, त्यामुळे आता मला तुझ्याशी कुठलंही देणं घेणं नाही आहे. आणि काव्याला मात्र वाटतं की ज्या पद्धतीनं मला त्यांना मनवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याने एकही दिवस हार मानली नाही आहे, तसंच मी सुद्धा करणार आहे. आणि ती विचारत असते आणि तिच्या लक्षात येतं, अरे पार्थ ऑफिसला गेलं आहे आणि मग ती तिथंच सगळं ठेवते आणि ऑफिसला जायचा प्रयत्न करते. ती म्हणते आता ऑफिसला जाऊया आणि ती पटकन बॅग उचलते आणि बॅग उचलून खाली येते जिना उतरून. आणि त्यावेळेला तिथं तिचे सासू सासरे बसलेले असतात आणि ते म्हणतात, कशाची एवढी घाई आहे? त्यावेळेला ती म्हणते, पार्थ ऑफिसला गेले का? हो गेला सुद्धा आणि बाहेर तुमची वाट बघतोय. आणि या सगळ्यामध्ये आता ती विचार करायला लागते की पार्थचं मन मी वळवणारच, काही जरी झालं तरी पार्थचं मन मला वळवल्याशिवाय चालणार नाही. कारण आता आयुष्यामध्ये खूप पार्थला मी त्रास दिला आहे, पण आता माझ्याकडे खूप प्लॅन्स आहेत आणि त्या प्रत्येक प्लॅन्सचा मला आता आज पूर्ण वर्क करायचं आहे. त्यामुळे आता मला पटकन गेलं पाहिजे, नाहीतर जीवा ऑफिसला जाणार आहे. आणि म्हणून ती घाई करते, पटकन आवरते. आवरून तिनं सगळं साहित्य घेते आणि पुन्हा खाली जाते. आणि या सगळ्यामध्ये तिला कुठेतरी वाईट वाटतंय, लग्नानंतर खरंच प्रेम होतं का? त्या नंदिनी म्हणते लग्नानंतर प्रेम होत नाही. आणि या सगळ्यामध्ये खरंच खरं होईल का? की आणखी हे सगळं काय करतील? आज काव्या विचार करते तसं जीवासुद्धा विचार करतोय, पण दोघांचंही त्या दोघांवरती प्रेम अजिबात नाही आहे. आणि आज मात्र काहीतरी करून फक्त एक वेगळ्या वळणावरती का हेच पहिलं प्रेमाचं पाऊल आहे. मग काव्यानंही टाकलंय आणि जीवानंही टाकलंय. जीवा आणि काव्या त्यांचा प्रेम विसरलेत का? आणि आज ते दोघंही पार्थच्या आणि नंदिनीच्या खरंच प्रेमामध्ये पडलेत का? हेच प्रेमाची पहिली पायरी असू शकेल का? हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. आता काव्या खरं तर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करते, तिला UPSC द्यायची आहे. त्यावेळेला तो म्हणतो, तू स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कर, तू माझ्या नादी नको लागूस, कशाला हे सगळं करतेस? आणि या सगळ्यामध्ये तू फक्त पडू नकोस, एकदा तरी IAS अधिकारी होऊन दाखव, कारण जीवनामध्ये निदान ते तरी कर. आज मात्र पार्थला त्याची लाईन क्लिअर आहे. त्यावेळेला ती म्हणते, आर्किटेक्ट बोका आज काही माझं ऐकणार नाही, तो निघून गेला आहे. आणि मग या सगळ्यामध्ये आपण पार्थला खूप दुखावलं हे तिच्या लक्षात येतं. आणि म्हणून ती घाई गडबडीने बॅगेमध्ये पुस्तकं भरते आणि खाली येते. ज्यावेळेला ती जिना उतरून खाली येते त्यावेळेला तिथं या सगळ्यांचं वेगळंच काहीतरी चाललेलं असतं. इकडं पार्थ गाडीमध्ये बसलेला असतो आणि तो विचार करत असतो, ज्या काव्याला मी मन वळवण्याचा प्रयत्न केला, जिच्यासाठी मी खूप धडपड केली, कारण लग्न ठरले नंदिनीबरोबर, झाले काव्याबरोबर, आणि तरीसुद्धा त्यानं हर एक प्रयत्न केले. आर्किटेक्ट बोका बनून तिच्याकडे डिलिव्हरी बॉय म्हणून तो गेला आणि तिनं ज्या पद्धतीनं हे सगळं घेतलं ते त्याच्या लक्षात येतं आणि लग्नानंतर प्रेम होऊच शकत नाही या एका निष्कर्षावरती तो येतो. आणि आज त्याला सगळं आठवायला लागलेलं असतं. तो या सगळ्यातून वकीलदारामध्ये आलेला आहे आणि वकिलाच्या मागच तो आलेला असतो, हे सगळं त्याला आठवतं. आणि मग काव्यानं जर आपल्याला डिवोर्स द्यायचं ठरवलं आहे तर मग आपणच या नात्यामध्ये अडकून काय करायचं असं त्याला वाटतं. आणि म्हणून तो विचार करायला लागतो, आपण खूप मोठी चूक केली आणि या सगळ्यामध्ये आपण ज्याला आपल्याबरोबर राहायचंच नाही त्या माणसाचा आपण विचार करून चूक करतोय असं त्याच्या लक्षात येतं. आणि म्हणून आज तो एकटा पडल्यासारखं वाटतं. तो विचारामध्ये आहे, त्याला काव्याचा प्रचंड राग आला आहे, कारण जर नातंच निभावायचं नसेल तर ताणण्यामध्ये काय अर्थ असं त्याला वाटतं. तो विचार करत असतो आणि तितक्यात तिथं दोघी पण येतात आणि दोघीही गाडीमध्ये बसतात. आणि मग पटकन जा ऑफिसमध्ये आणि तुझी तुझी मीटिंग कर असं ज्यावेळेला ती सांगते त्यावेळेला
काव्य म्हणते, चला मी पण तयार आहे. अगदी 9:15 वाजलेत आणि मी सुद्धा वेळेवर आले. मला सुद्धा फार वेळ झालेला नाही आहे बघा पार्थ. आणि आज काव्याला काय झालंय, ती अशी का बोलते? आणि पार्थ मात्र काव्याकडं तिरक्या नजरेनं बघतोय. त्याचं लक्ष तिच्याकडं आहे, पण तो मात्र तिला बोलत नाहीये. इकडं नंदिनीची आणि जीवाची सुद्धा तीच अवस्था आहे. नंदिनी रिक्षा शोधण्यासाठी रस्त्यावरती थांबले, पण पार्थने रिक्षावाल्याला सांगून ठेवले, अजिबात रिक्षा थांबत नाही. त्यांच्या लक्षात येते यांचा काहीतरी प्रेमाचा मामला आहे. आणि म्हणून रिक्षा एकही थांबत नाही. नंदिनी वाट बघते, पण रिक्षा मात्र थांबत नाही. आणि म्हणून नंदिनीला रिक्षा न मिळाल्यामुळं तिथं जीवा येतो आणि तो म्हणतो, काहीतरी करून नंदिनी तुला माझ्या गाडीवर बसावं लागेल, नाहीतर तू आजारी पडलीस की मला पुन्हा तुझ्यासाठी झटावं लागेल आणि मलाच तुझी काळजी घ्यावी लागेल. नंदिनी म्हणते, तुम्ही हे सगळं का करताय? कशासाठी करताय? तुम्ही नका करू हे, कारण आता मी सगळं इथंच सोडून दिलंय आणि आता लग्नानंतर काहीच होत नसतं या निष्कर्षावरती मी आले आहे. पण तू हे सगळं का करतेस? आता उद्याच्या भागामध्ये बघूया काय करणार आहेत नंदिनी, जीवा, पार्थ, काव्या. बघूया उद्याच्या भागामध्ये. पाहायला विसरू नका. लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.